दोस्तों, वेलकम एंड वेलकम बैक। आजचा आपला व्लॉग सुरू होतोय किल्लारी गावातून, जे लातूर पासून जवळच एक गाव आहे। किल्लारी गाव बऱ्याच जणांना माहितीच असेल। असं वाटतं कोणाला माहित नसेल हे किल्लारी गाव, असं कोणी नसेलच, क्वचितच असतील ज्यांना माहित नसतील। पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो की हे किल्लारी गावामध्ये 1993 साली भूकंप आला होता आणि भूकंपामुळे हे गाव पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं। आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर काही वर्षांनी हे गाव परत वसलेलं आहे, पुनर्वसित गाव ज्याला म्हणलं जातं। सो आपण त्या गावात सध्याला आलेलो आहोत, सध्याला किल्लारीमध्ये। तर किल्लारीबद्दल आपण सध्या हे गाव कसं आहे, पुनर्वसित झाल्यानंतर हे गाव कसं दिसतं याच्याबद्दल काही झलक पाहू। आणि इथलची रहनसहन जी पाहिली आहे मी आत्ता येऊन, तर इथं आल्यानंतर जी रहनसहन आहे त्या रहनसहनमध्ये काही वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं। म्हणजे एक विंटेज लुक जो म्हणतो आपण की लहानपणीचं गाव किंवा आजी आजोबांचं गाव जसं आपण म्हणतो, तशा पद्धतीमध्ये इथलचा एक वाईब आहे। आणि इथलची एक टचअप जो म्हणतो आपण तो एक 90sच्या जमान्यासारखा आहे। सो जे पण समजा बोर झालेलं असतात शहरी वातावरणापासून, ते जर काही इथं आले तर खूप छान वातावरण इथं भेटतं, शुद्ध वातावरण भेटतं। तर ते वातावरण कसं आहे, समोर सिनेमॅटिक्स टाकलेत ते बघा। गावाची एक महत्त्वाची बाजू म्हणजे गावातलं मंदिर। इथलचं एक मंदिर फार एक स्पिरिच्युअल मानलं जातं, जे आहे कल्लेश्वर मंदिर म्हणून। गावातलं एक तीर्थस्थान याला मानलं जातं आणि आपण त्या मंदिराला आता फिरत चाललो आहोत। आणि त्या मंदिराला पोहोचल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मंदिर कसं आहे। तर चला बघू आपण मंदिर। तुम्ही आता इथं राहण्याची पद्धत, इथलची घराची पद्धत, इथलची घराचे दिखावा जो आहे, म्हणजे दिसणं जे आहे म्हणतो आपण त्याला, ते एक विंटेज लुक देते, बरोबर। तर तुम्ही सिनेमॅटिक्समध्ये पाहिला आता। मंदिराचं मेन गेट बंद असल्यामुळे आपल्याला मंदिरात जाता आलं नाही, पण तुम्हाला बाहेरून दाखवलं ते कसं दिसतं। आणि या मंदिराला पाया पडणं म्हणजे एक जी 1993च्या आधी जे भूकंप झाला, त्या भूकंपाच्या वेळेसचं जे वातावरण होतं, त्या वातावरणाचं एक झलक आपल्या डोक्यामध्ये येऊन जाते। कारण ते जे भयावह दृश्य झालं होतं त्यावेळेस, ते दृश्य लगेच इथं आल्यानंतर एक अंगावर शहारे आणण्यासारखं दृश्य होतं ते। त्याचे इथं पाय ठेवल्यावर असं जाणवतं की एक वाईट फिलिंग इथे यायला लागते। पण त्यामधून बरेच जण वाचले, ही आपली एक चांगली देवाची करणी म्हणायला पाहिजे, देवाचे एक आशीर्वाद म्हणायला पाहिजे। त्यामुळे हे पुनर्वसित गाव आता मस्त व्यवस्थित चालू आहे आणि जशा पद्धतीने तुम्ही पाहिला आता। सो तुम्ही ज्यांना वाजवताना पाहिलं ते काका होते, ज्यांचा नियम होता की महादेवाला दररोज संध्याकाळी वाजून गाजत त्यांचं एक पूजा करण्याचा, गाजत पूजा करण्याचा। आणि त्यांनी सांगितलं की भूकंपामध्ये आमचे जे नातेवाईक होते, जे पहिले सनई चौघडा वाजवायचे, तर ते भूकंपामध्ये वारल्यामुळे आता आम्ही जी डफली ज्याला म्हणतो आपण, ते डफली वाजवून मी दररोज संध्याकाळी इथं पूजा करतो। आणि असं म्हणजे गावामध्ये 4 ठिकाणी करतो म्हणून त्यांनी सांगितलं। पहिली गोष्ट म्हणजे महादेवाचं मंदिर, दुसरं म्हणजे हनुमानाचं मंदिर, इथे 2 हनुमानाचे मंदिर आहेत त्यांना।
आणि तिसरं म्हणजे एक देवीचं मंदिर आहे ते. तर या अशा 3-4 ठिकाणी ते वाजवतात आणि एक प्रसाद, भाकरीचा प्रसाद ते दररोज देतात. एक तासापासून फिरतोय नुसता. दिवसा फिरायला काय वाटत नाही, पण रात्री फिरताना सला घराकडचा रस्ताच भेटत नाही. कसं जाऊ आता, जिथे रस्ता भेटतोय तिथं जातोय. रस्ते पण असे आहेत की अंधार सगळा.